1 वाटी मी इथे तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तुम्ही कुठलाही तांदूळ यासाठी घेऊ शकता। आता तांदूळ धुवून झाला आहे, त्यामध्ये मी पाणी घालते आणि थोड्या वेळासाठी हा तांदूळ भिजवून ठेवते, त्यामुळे आपला तांदूळ लवकर शिजून येईल। आता भांड्यामध्ये मी पाणी घालते आहे। ज्या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या पाणी घालते आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमच घातलं आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव चमच हळद घातली, 1 चमच त्यामध्ये तेल घालते आणि अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घालते। आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि आपण जे तांदूळ भिजवत घातले ते त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हा तांदूळ मी यामध्ये घालते आहे। यामध्ये आपण निंबू घातलं त्यामुळे भाताची चवही छान लागते आणि आपला हा भात देखील छान सुटसुटीत होतो। आता हे सगळं एकदा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून मी हा भात 50% शिजवून घेते आहे। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलं आणि भरपूर कढीपत्त्याची पाने घेतली। आता याला पाणी न टाकता बघा असं जाडसर मी वाटून घेतलं आहे। आता इथे मी बेसन घेतलं, 1 वाटी थोडंसं जाडसर असं बेसन घेतलं, त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चम्मच लाल तिखट घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं, 1 चमच धने पावडर घातलं आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घातलं हिरव्या मिरचीचं आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर घालायची। इथे आपल्याला बेसन जाडसरच घ्यायचं किंवा तुम्ही इथे भिजवून घातलेली डाळसुद्धा वाटून घेऊ शकता। आता यामध्ये मी 2 चम्मच दही घातलं आहे, दही जास्त आंबट नको आणि 1 मोठा चमचा भरून मी तेल घालते आहे। आता थोडंसं यामध्ये हिंग घालायचा आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त आपल्याला हे तेलाने भिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले हे जे गोळे आपण तयार करणार आहोत छान मऊसूद होतील। आता मी ही गोळे करते आहे बघा, हाताने मी अशा प्रकारे याची मूठ बांधून घेते, म्हणजे आपल्या बोटांचे ठसे याला उमटले पाहिजे। आता दुसरासुद्धा मी गोळा याचप्रमाणे करून घेते आणि जे बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याचेसुद्धा मी असेच गोळे तयार करून घेते। इथे आपल्याला जाडच बेसन वापरायचं आहे, त्यामुळे हे आपले गोळे छान होतील। आता बघा सगळे गोळे बांधून झाले आहे आणि आपला भात बघूया, भात देखील व्यवस्थित शिजला आहे, 50% हा भात शिजला पाहिजे। बघा मी बोटाने दाबून पाहते आहे। आता या भातामध्ये आपले तयार केलेले गोळे घालते आहे। अगदी मस्त चवीचा हा नागपूर स्पेशल गोळा भात होत आहे। आता सगळे गोळे मी यावरती ठेवते आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला या भातावरती हे गोळे शिजवून घ्यायचे आहे। परत मी झाकून ठेवते आणि आता आपल्याला गोळे संपूर्ण शिजेपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा। बघा अगदी मस्त हे गोळे शिजले आहे, आपला अगदी छान असा गोळा भात तयार झाला। आता त्यासाठी मी तडका तयार करते आहे। आता थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की थोडीशी लसूण पाकळ्या घातली आणि दही मिरची घातली। अगदी मस्त आपली ही दही मिरची तयार झाली। आता आपला हा गोळा अगदी झटपट तयार होणारा गोळा भात तयार झाला। एका प्लेटमध्ये काढून घेते आणि वरती अगदी मस्त अशी ही दही मिरची घालते। अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही हा गोळा भात करून घेऊ शकता। आता यासोबत बहुतेक जण दह्याची कढी सुद्धा खातात, मी फक्त यासोबत मस्त आंबट गोड चवीचा असा चिंचेचा सार केला आहे। आता हा वडा या भातामध्ये मिक्स करायचा। अगदी परफेक्ट आपला हा गोळा शिजला आहे, अगदी मऊसूद झाला आहे। त्यामध्ये दही मिरची घालायची आणि अगदी झटपट होणारा हा गोळा भात झाला। नागपूर स्पेशल असा हा गोळा भात तुम्ही नक्की करून पहा, ट्राय करा। अगदी घाईच्या वेळेत तुम्ही हा गोळा भात करू शकता आणि चवीला अतिशय छान लागतो। तेव्हा आजचा हा गोळा भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक जरूर करा। आता एका कुकरमध्ये मी तेल घालते आहे, 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडली की मग 1 चमच जिरं घालते आणि भरपूर कढीपत्त्याची पाने घालते। आता 1 कांदा मी रफली चिरून घातला आणि 4-5 लवंगा घातल्या आहे। आता हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते। कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेतली। यामध्ये अर्धा चमच हळद घालायची, 1 चमच मी लाल तिखट घालते आहे आणि 2 टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतली, ती टोमॅटो प्युरी यामध्ये घालते
आणि हे टोमॅटोसुद्धा मिक्स करून घेतले. आता 2 बटाटे मी रफली चिरून घेतले. त्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते. आता यामध्ये 1 चमच मी धने पावडर घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत हे एकदा मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम आता एकदम लो आहे. लो फ्लेमवरती मी ही सगळी फोडणी करून घेतली. आता झाकून ठेवते आहे. 2 मिनिटांसाठी मी झाकून ठेवल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. आता मी यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घातले. मी फोडणी करायच्या आधी हे तांदूळ धुवून घेतले होते, ते घालून घेतले. आता हे तांदूळ यामध्ये मिक्स करून घेतले आणि ज्या प्रमाणात आपण तांदूळ घेतलं त्याच्या मी इथे 1.5 पट पाणी घेते आहे. ते पाणी यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते. तुमचा तांदूळ कसा आहे, जुना आहे नवीन आहे, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. आता पाणी घालून घेतल्यावर मिक्स करून घेतलं. 1 चमच यामध्ये मी काळा मसाला घातला. तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता, अगदी गरम मसालासुद्धा घालू शकता. थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि परत एकदा हे मिक्स करून घेते. अगदी मस्त झटपट होणारा हा बटाटा भात होता आहे. तुम्ही मुलांना असा हा भात टिफिनमध्ये देऊ शकता, अगदी घाईच्या वेळेत तुम्ही करू शकता. आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि याच्या हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर बघायला तुम्हाला दाखवते, अगदी मस्त असा हा झटपट तयार होणारा बटाटा भात तयार झाला आहे. आता तुम्ही हा भात अगदी असाच खाऊ शकता. तुम्हाला कशाचीही याला गरज लागणार नाही. अगदी घाईच्या वेळी तुम्ही मुलांना भाज्या आवडत नाही तेव्हा असा हा बटाटा घालून भात करू शकता. अगदी झटपट होतो आणि चवीला अतिशय छान लागतो. तेव्हा आजचा हा बटाटा भात तुम्हाला कसा वाटला? हा भात आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता या प्रकारासाठी मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये तेल घालते. 3 मोठे चमचे मी तेल घालते. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घातली, अर्धा चम्मच जिरं घातलं. जिरं मोहरी तडतडली की 2 तेजपत्त्याचे पाने घालते आहे आणि 4-5 लवंग आणि 2 हिरवी वेलची घातली. 1 कांदा बघा असा मी लांब चिरून घेतला आहे, तो कांदा घालते आहे. आता इथे मी हिरव्या मिरच्या बघा अशा उभ्या कट करून घेतल्या, त्या घातल्या आणि यामध्ये कढीपत्त्याचे भरपूर पाणी घातले. थोडासा हिंग घालते आणि हा कांदा परतून घेते. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती कांदा गुलाबी झाला आहे. 1 चमच यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि इथे मी सुकं खोबरं, धणे आणि मेथी थोड्याशा तेलावरती भाजून घेतली आणि मिक्सरला जाडसर वाटून घेतली. ते घातलं आणि एकदा मिक्स करून फिरवून घेते. बघा आता हे सगळं छान गुलाबी झालं आहे. आता यामध्ये 1 वाटी मी शेंगदाणे घातले आणि शेंगदाणेसुद्धा मिक्स करून घेतले. आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घालते आहे आणि चवीनुसार तिखट घातले. 2 चम्मच मी तिखट घातले, 1 चम्मच धने पावडर घातली आणि चवीनुसार यामध्ये 2 चम्मच मीठ घातलं. आता हे सगळं एकदा परतून घेते. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. आता इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले. रफली हे टोमॅटो कट करून घेतले आणि या फोडणीमध्ये घालते आणि मिक्स करून घेते. आता इथे सुद्धा मी 3 मोठे बटाटे अशा मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतले आहेत, ते घालते आणि फुलकोबीसुद्धा बघा अशा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घालते. तुम्ही तुमच्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असेल त्यासुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे वाटाणे मी 4-5 तास पाण्यामध्ये भिजवत घातले होते आणि कुकरला त्याची 1 शिट्टी करून घेतली होती. ते वाटाणे यामध्ये घालते आणि मिक्स करून घेतले. आता यामध्ये 1 चमच गरम मसाला घातला आणि मिक्स करून घेतला. आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालते. मी फोडणी करायच्या आधी हे तांदूळ धुवून घेतले होते. तुम्ही कुठलेही तांदूळ यासाठी घेऊ शकता. मी सेंटेड असे काले मिर्च तांदूळ घेतले आहेत, ते यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाज्या खालीवरती व्यवस्थित मिक्स होतात. आता यामध्ये मी पाणी घालते आहे. जितके तांदूळ घेतले होते त्याच्या 1.5 पट पाणी घातलं आणि वरती भरपूर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची. अगदी मस्त असा हा मिक्स भाज्यांचा मसाले भात होतो. चवीला अतिशय छान लागतो. संध्याकाळच्या वेळेस भाजी पोळी खायचा कंटाळा येतो आणि करायलाही नको वाटते, तेव्हा मग तुम्ही अशा वेळेस हा मसाले भात करून घेऊ शकता. आता मी झाकण लावून याच्यासुद्धा हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती तुम्हाला हा भात दाखवते. बघा अगदी मस्त असा हा मसाले भात झाला आहे. चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी झटपट होतो.
तेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस पोळी भाजी करायचा आणि खायचा कंटाळा आला तेव्हा असा हा मसाले भात करू शकता. सगळ्या भाज्याही यामुळे पोटात जातात आणि अगदी झटपट असा हा मसाले भात तयार होतो. तसा हा मसाले भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये तेल घालते. 2 चमच तेल घातलं आणि तेल गरम झालं की 1 चमच मोहरी घातली, अर्धा चमच जिरं घातलं. जिरं मोहरी तडतडली की मग 1 कांदा कट करून घातला आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा अगदी बारीक चिरून यामध्ये घातल्या. आता थोडासा हिंग यामध्ये घालते. आता हे सगळं मिक्स करून घेते आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते. कांदा गुलाबी झाला की मग त्यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेतली. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. लो फ्लेमवरती मी हे सगळं परतून घेते आहे. आता कांदा गुलाबी झाला, आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाली. यामध्ये आता अर्धा चमच मी हळद घातली आणि लाल तिखट 1 चमच घातलं. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. जवळपास मी 1.5 चमच मीठ घातलं आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले. ती टोमॅटो प्युरी यामध्ये घातली. 1 चमच धणे पावडर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे बघा फोडणी होईपर्यंत मी दुसरी तयारी करते आहे. वाटीमध्ये मुगाची डाळ घेतली सालासकट आणि त्यामध्ये मसूर डाळ घातली आणि तूर डाळ घातली. या सगळ्या डाळी मिळून 1 वाटी ही डाळ झाले आहे. आता त्यामध्ये मी तांदूळ घालते आहे. डाळीच्या प्रमाणात डबल मी तांदूळ घातले. डाळ 1 वाटी घेतली, 2 वाटी तांदूळ घातले. आता हे सगळे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते. 2-3 पाण्याने ही डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपली फोडणीसुद्धा छान झाली आहे. याला तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण धुवून घेतलेले डाळी आणि तांदूळ घालते. अगदी मस्त असा हा डाळी तांदूळ घालून तुम्ही याला फोडणीची खिचडी म्हणू किंवा मग तिन्ही डाळी घालून केलेला फोडणीचा असा हा भात म्हणू शकता. अगदी घाईच्या वेळात तुम्ही असा हा तिन्ही डाळी घालून खिचडी करू शकता. चवीला अतिशय छान लागते आणि झटपट देखील होते. आता मी सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाणी घालते. 1.5 पट यामध्ये मी पाणी घातलं आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते आणि ही कोथिंबीर मिक्स करून घेते. झाकण लावून कुकरला हाय फ्लेमवरती 2 आणि मीडियम फ्लेमवरती 1 अशा शिट्ट्या करून घेते. त्यामुळे आपली ही मस्त तिन्ही डाळी घालून केलेली फोडणीची खिचडी शिजून येते आणि चवीला अतिशय छान ही मिक्स डाळींची खिचडी लागते. यासोबत तुम्हाला कुठलीही भाजी लागत नाही किंवा काहीच लागत नाही. तुम्ही गरमागरमही खाऊ शकता. बघा संपूर्ण मी शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर थंड झाल्यावरती काढून दाखवते. अगदी मस्त ही तिन्ही डाळी घालून केलेली मिक्स डाळींची खिचडी तयार झाली. अगदी मोकळी मोकळी ही मस्त खिचडी झाली आहे. गरमागरम अशा या तिन्ही डाळी घालून केलेल्या मिक्स खिचडींचा आस्वाद घ्या आणि ही झटपट होणारी मिक्स डाळींची खिचडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. आता यासोबत 1 पापड द्यायचा आणि गरमागरम कढी द्यायची. अगदी मस्त अशी ही मिक्स डाळीची खिचडी तयार झाली. ही कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी तूर डाळ भिजत घातली होती. 3 तासात मी ही तूर डाळ भिजत घातली. डाळ छान भिजली आहे. मी बोटाने तोडून दाखवते बघा. आता यातलं संपूर्ण पाणी काढून घेते आणि ही डाळ सोकायला ठेवते. म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि डाळसुद्धा व्यवस्थित सोकले जाईल. आता इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ धुवून घेते. 2 ते 3 पाण्याने मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि आता हा धुतलेला तांदूळ कुकरमध्ये घालते. ज्याप्रमाणे आपण रेग्युलर भात करतो त्याचप्रमाणे हा भात करून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. 1 चमच तेल घातलं. तेल घातल्यामुळे भात छान सुटसुटीत होतो. आता हे सगळं मिक्स करून घेते. आता याचा पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा तर मी तुम्हाला दाखवते बघा. तांदळामध्ये मी असं बोटाचं कांडं घालून पाहते आहे. जितका आपला तांदूळ असेल त्याच्यावरती तेवढंच पाणी घालायचं. आता बघा मी पाणी घालून घेते आणि झाकण लावून याच्या हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घेते. त्यामुळे आपला हा भात छान सुटसुटीत होईल. आता भात शिजेपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातल्या, 4 लसूण पाकळ्या घातल्या, थोडंसं आलं घातलं
आणि भरपूर यामध्ये कढीपत्त्याचे पाणी घालून, पाणी न घालता असं जाडसर हे वाटून घेतलं. आता आपली डाळ छान ही सोक झाली आहे. यातलं संपूर्ण पाणी बघा असं सोकलं गेलं आहे. आता ही डाळ यामध्ये घालते आणि पाणी न घालता मिक्सरला जाडसर ही डाळ मी वाटून घेतली. आता आपला हा भात शिजत आहे. याला शिट्ट्या झाल्या आहे. गॅस बंद करते आणि कुकर थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवली आणि यामध्ये तेल घालते आहे. 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल गरम झाले की मग 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की 1 चम्मच जिरं घालायचं. जिरं मोहरी तडतडली की 1 मोठा कांदा मी चिरून घेतला तो घालते आणि कांदा परतून घेते. मीडियम फ्लेमवरती हा कांदा परतून घेते, त्यामुळे लवकर होईल. आता कांदा गुलाबी झाला मग मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचं, आलं, लसूण आणि कढीपत्त्याचं वाटण यामध्ये घालते. थोडासा हिंग यामध्ये घालते आणि सगळं परतून घेते. 1-2 मिनटासाठी मी छान परतून घेतला. तर यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली, चवीनुसार 1 चम्मच तिखट घातला आणि चवीनुसार 1 चम्मच मीठ घातलं. 1 चम्मच ओवा घालायचं आणि हे सुद्धा परतून घ्यायचं. 1 मिनटासाठी मी हे सुद्धा परतून घेतलं. आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली डाळ घालते आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे संपूर्ण फोडणी करून घ्यायची आहे. डाळ घालून घ्यायची आहे आणि संपूर्ण लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. त्याला झाकण ठेवते आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनटासाठी शिजवून घेते. मध्ये मध्ये आपल्याला हे सगळं हलवत राहायचं, नाहीतर मग ते तळाशी लागू शकतं. सगळं व्यवस्थित खाली वरती करून घ्यायचं आणि परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. अगदी मस्त हा ओल्या डाळींचा भरडा होत आहे. मी आधीसुद्धा तुम्हाला वाळलेल्या डाळीचा मिक्सरमध्ये वाटून केलेला तूर डाळीचा भरडा दाखवला, तर तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला. आता हा ओल्या डाळीचा भरडा आपला तयार होत आहे. आता 4-5 मिनटानंतर हा भरडा छान तयार झाला. त्यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर घालते आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेते. अगदी मस्त चवीला हा ओल्या डाळीचा भरडा लागतो. तुम्ही अगदी घाईच्या वेळामध्ये हा भरडा भात खाऊ शकता. आता यासोबत मी दह्याची कढी करते. फक्त 2 लोकांसाठी कढी करते, त्यामुळे फक्त 1 वाटी दही घेतलं आणि त्यामध्ये 1 चम्मच बेसन घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं. त्यामुळे मग आपल्याला यामध्ये दही मिक्स करत बसावं लागत नाही. आता भांड्यामध्ये थोडंसं तूप घातलं, 1 चम्मच अगदी तूप घातलं. तूप गरम झालं की 1 चम्मच मोहरी घातली आणि थोडीशी मेथीदाणे घातले. हिरवी मिरची अशी लांब कट करून घेतली ती घालते आणि थोडंसं हिंग घालते. थोड्याशा तुपावरती मी फोडणी करते आहे. आता यामध्ये भरपूर कढीपत्त्याचे पाणी टाकायचं आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायचं आणि अशा प्रकारे मी हे सगळं परतून घेते आहे. आता यामध्ये अगदी किंचितशी हळद घातली रंगापुरती आणि चवीनुसार मीठ घालते आहे. खूप जास्त हळद घालत नाही, कारण त्यामुळे कढीचा रंग खूप डार्क होतो. आणि अगदी थोड्याशा तुपावरती ही फोडणी केली, कारण तूप जास्त घातलं तर त्यावरती तवंग येतो. तो मला पर्सनली आवडत नाही, म्हणून मी अगदी थोड्याशा तुपावरती फोडणी करून घेतली. आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं दही घातलं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालते. आता इथे मी झाकून ठेवते आहे आणि झाकून ठेवल्यामुळे अगदी याला लवकर उकळी येते. बघा, झाकून ठेवलं त्यामुळे याला खूप लवकर उकळी आली आहे. अगदी मस्त झटपट अशी ही दह्याची कढी तुम्ही या भातासोबत खाऊ शकता, भरडा भातासोबत. आता यामध्ये मी थोडासा गूळ घातला आणि गूळ मिक्स करून घेतला आणि परत ही कढी उकळी यासाठी ठेवून घेते आहे. अगदी मस्त अशी ही कढी तयार झाली आहे. आता ही थोडीशी आत्ता पातळ दिसत आहे, पण थोड्या वेळाने ती घट्ट येईल. आता आपला हा भात थंड झाला आहे. तो भात इथे घेते आणि अगदी मोकळा मोकळा तयार झालेला हा तूर डाळीचा भरडा यावरती घालते. यावरती सुद्धा अशी ही दही मिरची घालायची, सोबतीला कढी ठेवायचा आणि एखादा कुठला गोड पदार्थ ठेवायचा. मग तुम्हाला या भाता आणि भरड्यासोबत कशाचीच गरज लागत नाही. अगदी गरम गरम तुम्ही हा भात आणि भरडा खाऊ शकता. घाईच्या वेळेस पोळी भाजी करायचा कंटाळा आला आणि खायचा सुद्धा कंटाळा आला, तेव्हा तुम्ही हा भरडा भात करू शकता. आता हा खायचा कसा, तर भरडा भात मिक्स करायचा, त्यामध्ये ही दही मिरची घालायची आणि असा गरमागरम कढीसोबत हा भरडा भात खायचा.
आजच्या सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आत्तापर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ